श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर हा जो 15 दिवसांचा कालावधी आहे हा पितृ पंधरवाडा म्हणून ओळखला जातो। या पितृपक्षामध्ये या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या घरातील जे वारलेले व्यक्ती आहेत, जे मृत व्यक्ती आहेत, त्यांची जी तिथी असते त्या तिथीला आपल्याला त्यांच्यासाठी तर्पण, श्राद्ध विधी, पिंडदान या गोष्टी करायच्या असतात। आणि हे तुमचं जर मेन घर असेल तिकडे केलं जात असेल तर आपण समजा कामानिमित्त, जॉब निमित्त ज्या गावाला राहतो, ज्या सिटीमध्ये राहतो, तिथे आपल्या घरामध्ये ते स्वतःचं असू द्यात किंवा रेंटचं असू द्यात, त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये जिथे आपण राहतो त्या घरामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा, आपले जे पूर्वज आहेत, जे मृत पावलेले आहेत, त्यांची सेवा करणं अतिशय गरजेचं आहे। जेवढी सेवा आपल्याला आपल्या कुलदेवी, कुलदैवत, आपल्या गुरूंची करणं आवश्यक आहे, त्या बरोबरीने आपल्या पितरांची सेवा वर्षभर आपल्याकडून व्हायला हवी। पण वर्षभर शक्य होत नाही, तर या पितृपक्षामध्ये या 15 दिवसामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगते। या सर्वच अशा नाही, पण यातील जी कोणती सेवा तुम्हाला वाटेल की नाही ही माझ्यासाठी आहे आणि ती मला माझ्या पितरांसाठी करायची आहे, ती सेवा तुम्ही अवश्य करा। त्याचा लाभ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एवढा होईल ना की तुम्ही विचारही करू शकणार नाही। एक सेवा आहे की जी मी प्रत्येक वर्षी या पितृपक्षामध्ये करते आणि ती सेवा करूनच मी आता माझा व्हिडिओ बनवत आहे। ती सेवा काय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच, तीही तुम्ही करू शकता आणि त्याचे एवढे छान अनुभव आहेत की तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या कठीणातील कठीण गोष्टी अगदी सहजरित्या होताना तुम्हाला बघायला मिळतील। तर बघा, या पितृपक्षामध्ये सर्वात पहिलं आजपासूनच, आता हा व्हिडिओ उशिरा आला तर आज संध्याकाळी जो प्रदोष काळ आपण म्हणतो, जी दिवे लागणीची वेळ म्हणतो, या 15 दिवसामध्ये त्या वेळेला आता जी गोष्ट सांगणार आहे ही आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी, आपल्या पितरांसाठी व्हायलाच हवी। अगदी कोणीही करू शकतं, म्हणजे तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, विधवा आहात, अगदी कोणीही पितरांची सेवा करण्यासाठी फक्त तुम्हीच करावी का, फक्त मीच करावी का, असं काहीही नाही। पित्र आपल्या सर्वांचे आहेत आणि घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जर या 15 दिवसामध्ये ह्या सेवा केल्या किंवा यापैकी कोणतीही एक सेवा केली तर याचा जो लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे। तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल ते यायला लागेल, घरामध्ये व्यसन आहे, भांडण तंटे आहेत ते कमी होतील, तुम्हाला नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नाहीये ते होईल, तुमचं स्वतःचं घर होत नाहीये ते होईल, कोर्ट कचेरी, शत्रूचा त्रास या गोष्टी मागे लागलेल्या आहेत, तुमची काही चूक नसताना त्या सुद्धा त्याच्यातून तुमची सुटका होईल। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा येतच नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाहीये, घरामध्ये लग्न होत नाहीये, मंगल कार्य घरामध्ये होत नाहीये, अशा बऱ्याच समस्यांचं हल, त्याचं सोल्युशन तुम्हाला या 15 दिवसामध्ये मिळेल, ते पण फक्त आपल्या पितरांच्या स्मरणाने आणि या छोट्या छोट्या काही सेवांनी। तर संध्याकाळी दिवे लागणीला आपल्याला काय करायचं आहे की जी आपल्या घराची दक्षिण दिशा आहे, ती हॉलची असू शकते, किचनची असू शकते, कोणत्याही रूमची दक्षिण दिशा, की जी एकच दिशा 15 दिवस त्याच जागेवर तुम्ही ही सेवा करू शकाल अशी तुम्ही जागा बघा दक्षिण दिशेला। तिथे एक छोटासा पाट ठेवा किंवा छोटासा चौरंग ठेवा, एखादं फळीसारखं काही असेल ते तुम्ही ठेवू शकता। त्याच्यावर एक गव्हाची रास टाका किंवा तुम्ही तांदळाची रास ठेवा किंवा तुम्ही सप्तधान्य जे असतं त्याची रास ठेवा आणि त्याच्यावर आपल्याला एक पणती तुम्ही घ्या, जी आपण दिवाळीमध्ये घेतो ती, किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवा, तो दिवा आपल्याला तिथे लावायचा। त्याच्यामध्ये जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी घरात वापरतात ते तेल टाकायचं, त्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला करायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला आणि दुपारी 12 वाजता। आता आज तर हा व्हिडिओ लेट आला, आज तुम्ही दुपारी केलं नसेल तर संध्याकाळपासून, म्हणजे आज संध्याकाळी परत उद्या दुपारी, परत संध्याकाळी परत उद्या दुपारी, या पद्धतीने तुम्ही पणती घेतली असेल तर 15 दिवस तीच पणती वापरली तर चालेल। पण तुम्ही जर कणकेचा दिवा बनवणार असाल तर रोज नवीन कणकेचा दिवा बनवायचा आहे। पहिला कणकेचा दिवा घराच्या आजूबाजूला एखादं झाड वगैरे असेल त्या झाडाखाली ठेवून द्यायचा आणि परत दुसरा दिवा बनवायचा। या पद्धतीने आपण कणकेचा दिवा बदलायचा आहे। मातीची पणती असेल तर रोज तीच वापरायची, मी मातीची पणतीच वापरत आहे। आणि तिथे बसून आपल्याला पितृस्तुती म्हणायची आहे, ही तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये मिळेल।
ते नसेल तर तुम्ही गुगलवर जा, तुम्हाला पितृस्तुती पितृस्तोत्र मिळेल, तर तुम्ही पितृस्तुती म्हणू शकता किंवा पितृस्तोत्र म्हणू शकता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही म्हणू शकता. हेही तुम्हाला शक्य नसेल तर अगदी फक्त ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः कमीत कमी 11 वेळा किंवा अंदाजे तुम्ही म्हणा आणि आपल्या पितरांचं स्मरण करा. जे काही झालं त्याबद्दल क्षमा माफी मागा आणि जी काही कामं आहेत की जी होणं आहे पण त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत त्या पूर्ण होण्यासाठी विनंती करा. ही झाली पहिली सेवा. दुसरं म्हणजे रोज सकाळी उठलं आपलं स्नान झालं की जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेला आपल्याला आपल्या पितरांसाठी अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय म्हणून आपल्याला दक्षिण दिशेला अर्घ्य द्यायचं आहे. ही झाली दुसरी सेवा. त्यानंतर तिसरं म्हणजे तुम्हाला एका जागेवर बसून वगैरे पितृस्तुती म्हणणं होत नाही किंवा पितृस्तोत्र म्हणणं तुम्हाला शक्य नाही, तुम्हाला संस्कृत येत नाही, तर अशा वेळेला तुम्ही सकाळी स्नान झाल्यानंतर आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते, प्रदोष काळ असतो, त्या वेळेला फक्त आपल्या घरातली जी दक्षिण दिशा आहे, दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहा, आपले हात जोडा किंवा तुम्ही बसू शकता आणि ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः तुम्हाला वाटेल तेवढा वेळ हा मंत्र बोला आणि प्रार्थना करा. ज्या काही चुका झाल्यात त्याबद्दल क्षमा करा आणि जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करा. ही पण सर्वात प्रभावशाली सेवा आहे आणि या 15 दिवसांमध्ये तुम्हाला याचे जे इफेक्ट आहेत या सेवेचे ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर या 15 दिवसांमध्ये जी आपल्या पितरांची तिथी आहे त्या तिथीला श्राद्धविधी, पिंडदान, या तर्पण या सगळ्या गोष्टी करायच्या. आता तुमच्या गावी होत असेल तर आपण जिथे राहतो तिथे आपण त्या दिवशी दान करायचं आहे, आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या नावे दान करायचं आहे. आता तुम्ही छत्री दान करू शकता, चप्पल दान करू शकता, तुम्ही एखादं धान्य दान करू शकता, तुम्ही दुधाची पिशवी दान करू शकता किंवा सर्वात सोपं तुम्हाला जे घडेल दक्षिणा पितरांचं नाव घेऊन ती घ्यायची. आजूबाजूला जे कोणतं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन पितरांच्या नावाने त्या दानपेटीमध्ये टाकायची. हे सुद्धा आपण करू शकतो. आणि ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी अवश्य आपल्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही जिथे कुठे राहता तिथे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दिवा आपल्या पितरांसाठी आपल्याला लावायचा आहे आणि त्या दिवशी आवर्जून आपल्या घरातील सर्व मंडळींनी त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे. तिथे पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. हे पाणी जे आहे ते रोज आपण एखाद्या झाडाला टाकू शकतो, परत नवीन पाणी ठेवू शकतो. ही गोष्ट आपण करू शकतो. सर्वांनी नमस्कार करायचा, आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र आपल्याला दक्षिण दिशेला पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्याला म्हणायचं आहे. ही गोष्ट करायची आहे. आणि तुम्ही बघा ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये जे आपण म्हणतो ना अचानक सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत, खूप बदल दिसायला, एक स्पीड आपल्या लाईफने घेतलेली आहे, असे बरेच अनुभव तुम्हाला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.